ईश्वरपूर पोलिसांनी देशी बनावटीचे 4 पिस्तूल, जिवंत काडतुसे आणि एक मॅगझिन असा 19 लाख रुपयांचा शस्त्रसाठा जप्त केलाय। बुधवारी रात्री पेठ नाका ते नेरले दरम्यान महामार्गावरील एका पेट्रोल पंपाच्या जवळ ही कारवाई करण्यात आली आहे। या प्रकरणी साहिल मोहन मिसाळ आणि सोहेल हारून तांबोळी या दोघांना अटक करण्यात आली आहे। आज दोघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या दोघांना 2 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेत। आचारसंहितेच्या कालावधीत ईश्वरपूर पोलिसांनी केलेली मोठी कारवाई आहे। बुधवारी रात्री गुन्हे प्रकटीकरण विभागाचे श्रीकांत वासुदेव आणि त्यांची टीम पेट्रोलिंग करत असताना वासुदेव यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की साहिल मिसाळ हा पिस्टल विक्रीसाठी पेठ नाका ते नेरले दरम्यानच्या हायवे शेजारील पंपावर थांबलाय। पोलीस पथकाने तातडीने हालचाली करून पाटील पेट्रोल पंपा शेजारी थांबलेल्या साहिल मिसाळ याला ताब्यात घेतले। त्याच्या सॅकमध्ये देशी बनावटीचे 4 पिस्तुले, जिवंत काडतुसे आणि एक मॅगझिन असा शस्त्रसाठा मिळून आला। त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने कराड येथील सोहेल तांबोळी यांनी माझ्याकडे ही शस्त्रे ठेवायला दिलेत असं सांगितलं। त्यानुसार पोलिसांनी कराड येथे जाऊन सोहेल तांबोळी याला अटक केली। साहिल मिसाळ हा मूळचा कासेगावचा असला तरी तो शिक्षणाकामी कराडमध्ये राहत होता। त्यातून सोहेल तांबोळी आणि त्याची मैत्री झाली। साहिल मिसाळ याच्यावर पुणे जिल्ह्यातील दिघी पोलीस ठाण्यात खुनी हल्ल्याचा गुन्हा दाखल आहे, तर सोहेल तांबोळी याच्यावर कराड शहर पोलीस ठाण्यात 5 वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत। दोघांचीही पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची आहे।